नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। वडाडी बसस्थानक परिसरातील रस्ता जीवघेणा, तात्काळ दुरुस्तीची मागणी। शहादा तालुक्यातील अंकलेश्वर बुरहाणपूर महामार्गावरील हिंगणी फाटा ते आंध्रदबारी या सुमारे 28 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने गेल्या वर्षी नूतनीकरण करण्यात आले। मात्र वडाडी बसस्थानक परिसरातील काम ठेकेदाराने अपूर्ण अवस्थेत सोडल्याने याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर तातडीने काँक्रिटीकरण करण्यात आले। तथापि नव्याने करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याची व जुन्या डांबरी रस्त्याची उंची विसंगत राहिल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे। विशेषतः आदिवासी वस्तीजवळ रस्त्याचा स्तर अचानक खालीवर होत असल्याने वाहन चालकांना खड्डा किंवा उतार लक्षात येत नाही। परिणामी या ठिकाणी रोज लहान मोठे अपघात घडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। स्थानिकांच्या मते अंदाजपत्रकानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मुरुम माती भरून साईड पट्ट्या समतल करणे आवश्यक होते। तसेच गल्ली बोळांकडे जाणाऱ्या मार्गांवर स्लॅब टाकून योग्य स्लोप देणे गरजेचे होते। मात्र ठेकेदाराने हे काम अपूर्ण ठेवले आहे। बसस्थानक परिसरातून नागरी व आदिवासी वस्तीतील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे। सध्या मात्र रस्त्याच्या उंचखोल अवस्थेमुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना मोठा धोका निर्माण झालाय। एखादा मोठ्या अपघातानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित ठेकेदारास तात्काळ सूचना देऊन मुरुम टाकून रस्ता समतल करावा, स्लॅब बसवून योग्य उतार द्यावा आणि साईड पट्ट्यांचे काम पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे। लाला चौहान, प्रतिनिधी, शहादा। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।